नमस्कार सर. आपण रिंगसाईड रिसर्च माध्यमातून सर्वे करण्यासाठी आज आपल्या धाकलगाव गावामध्ये आलेलो आहोत. हां तर आज आपल्या मतदारसंघाची जर परिस्थिती बघितली हां तर मागच्या वेळेस एकाच एक लढत या घनसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये झाली होती. हो सरळ सरळ आणि या एकाच एक लढतीमध्ये राजेश टोपे आणि हिकमत उडान यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन म्हणजे कमी मताने राजेश टोपे या मतदारसंघामधून निवडून आलेले होते. हो तर यावेळेला आपल्या मतदारसंघामध्ये एकाच एक लढत न होता 4 ते 5 उमेदवार आता उभा आहेत. हो तर या 4-5 उमेदवार जे मतविभाजन होणार आहे हां तर या मतविभाजनामध्ये कुठल्या उमेदवाराला जास्त फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते याचा मतविभाजनाचा फायदा हा जास्त कदाचित शिवसेनेच्या उमेदवाराला होऊ शकतो, शिंदे गटाच्या उमेदवाराला. का तर या मतदारसंघातला जो समाज आहे तर या मतदारसंघातल्या ओबीसी समाजाचं जे मतदान आहे ते जास्त डिवाईड होणार आहे. आणि ओबीसी समाजाचा उमेदवार जो आहे थोडा पॉवरफुल आणि फोकसमधला आहे. त्यामुळं ओबीसीचं मतदान कुठल्या बाजून जातं त्याच्यावर हा मतदारसंघाचा निकाल डिवाईड आहे. बरं, तुम्ही जसं म्हणलं की ओबीसी समाजाचं मतदान जास्तीचं ओबीसी उमेदवाराला जर पडलं हां तर त्याचा फायदा हिकमत उडान यांना होऊ शकतो. हो नक्की. अगदी त्याच धर्तीवरती जर तुमचे जे अपक्ष उमेदवार आहेत सतीश घाडगे हां यांचा जर मताचा टक्का वाढला, यांना जर जास्तीचं मतदान झालं हां. तर त्या मतविभाजनाचा फायदा कुणाला होऊ शकतो? माझ्या मते सतीश घाटगे हे अपक्ष जरी असले आणि त्यांच्या बाजून जर मतदार गेला तर याचा तोटा हा हिकमत उडान यांना कदाचित होऊ शकतो. परंतु मतदाराचा थोडा संभ्रम असा आहे की घाटगे पाटलाच्या बाजूला जाण्यापेक्षा आणि अपक्ष उमेदवाराला मतदान केल्यापेक्षा जर आपण युतीच्या उमेदवाराला जर मतदान केलं तर तो निकाल कदाचित बदलू शकतो. परंतु हे सगळं सर्वस्वी मतदारावर अवलंबून आहे. आपण जसं पाहिलं की मागच्या वेळेसला एक राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये एक लाट या मतदारसंघामध्ये जास्त तीव्र प्रमाणामध्ये जाणून येत होती आणि हिकमत उडान यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट, या दोन्ही लाटी एकाच वेळेस आपल्या या घनसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये जाणून येत होत्या. तर यावेळेला तेवढ्या प्रखरतेनं राजेश टोपे यांना विरोध किंवा हिकमत उडान यांना सहानुभूतीची लाट मागच्या वेळेस एवढीच आहे की त्यामध्ये काही कमतरता जाणवते? नाही, तुम्ही म्हणता त्या मताप्रमाणे म्हणजे जी चुरस मागच्या वेळेस होती तशी सरळ सरळ लढत असल्यामुळं ती चुरस दिसत होती. परंतु ही पंचरंगी लढत असल्यामुळं आणि ह्या भागातला मतदार हा थोडा प्रेशर खाली असल्यामुळं काय होतं की मतदार समोर येत नाही, पण तो मतदानाच्या माध्यमातून रोष कोणावरती आहे हे म्हणजे दाखवून देतो. आणि दुसरी गोष्ट, या मतदारसंघातले उमेदवार आमदार ज्या पद्धतीने समजा 25 वर्ष लगातार आमदार असताना ज्या पद्धतीनुसार घनसंघी मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास मतदारांच्या मते झालेला नाही आहे. आणि थोडं प्रेशर खाली राजकारण या मतदारसंघात चालत असल्यामुळं मतदार जरी उघड येत नसला तरी तो गुपित मतदानाच्या माध्यमातून हा निश्चितच दाखवून देतो. सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हिकमत उडान यांना लाईक करणारा मुस्लिम समुदाय या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर आत्ताच त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे आणि आपण पूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर शिंदे गटावरती किंवा महायुतीवरती मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. तर त्याचा फटका हिकमत उडान यांना बसू शकतो का? नाही, तत्पर्व म्हणजे सांगायचं तत्पर्व असं आहे का जे खालच्या ग्राउंड लेवलला आहे दादाची जी सहानुभूतीची लाट आहे तर मुस्लिम समाज पूर्ण हा दादाच्याच पाठीमागं आहे. कमीत कमी 60% मुस्लिम दादाच्या पाठीमागं आहे. त्याचा परिणाम दादाला इथं आमच्या ह्या मतदारसंघात होणार नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे 60%पर्यंतचा मुस्लिम समाज हा जरी हिकमत उडान शिंदे गटामध्ये जरी गेले असले तरी तो हिकमत उडान यांच्या पाठीशीच राहील. तर उर्वरित जो काही तुमचा 40% समाज आहे तर तो महाविकास आघाडीकडे वळेल का? महाविकास आघाडीकडे वळू शकतो थोडं, आणि थोडं घाटगे पाडलं अपक्षसुद्धा हे सुद्धा मतदान खाऊ शकते. ते आमचा मतदान वंचितकडे सुद्धा जाऊ शकतो. थोडा जो 40% मधला जो मतदार आहे तो डिवाईड होऊ शकतो, तिन्हीकडे होऊ शकतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जर असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की रामगिरी महाराज यांनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं होतं त्याचं समर्थन एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं होतं, तर ते समर्थन केल्यामुळे मुस्लिम समाजाचा रोष हा एकनाथ शिंदे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो
अशा पद्धतीची वातावरण निर्मिती शेवटच्या टप्प्यामध्ये जर केली तर तुम्ही आज जो म्हणता की 60% आसपास मुस्लिम समाज आज हिकमत उडान यांच्यासोबत आहे, तर जातीयवाद शेवटच्या टप्प्यामध्ये टोकाला पोहोचल्यास याच्यातला किती टक्के समाज हा शेवटपर्यंत हिकमत उडान यांच्या पाठीशी राहील? शेवटपर्यंत जो 60% आहे तो शेवटपर्यंत दादाच्याच पाठीशी मागं राहणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, काहीच नाही होणार त्याच्यामध्ये. तो वरचा मुद्दा आहे आणि ते राजकारणामध्ये तसे नेरेटिव्ह फेकले जातात, त्याबद्दल काही वाद नाही. आज या धाकलगाव सर्कलमध्ये आम्ही सर्वे करत असताना इथले सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांसोबत चर्चा केली असता या धाकलगाव